आज गेलो होतो पंतकृपा ट्रेडिंग कंपनीच्या गाडीवर फिरायला आपल्या शुभम सोबत. आणि काय राव, दिवसभर फिरवलं. व्हिडिओ मध्ये पुढे सांगतो. सकाळी उठलो, आंघोळ केली आणि जरा बसलो होतो तयार होऊन. मग आपल्या पार्सलवाल्याचा एका फोन आला की आपलं पार्सल आलंय म्हणला. मग ते पार्सल आणण्यासाठी गेलो होतो. ग्रामपंचायत पैसे थांबला होता. मग त्याच्याकडून पार्सल घेतलं आणि आपलं किरकोळ पार्सल एक आलतं. मग पार्सल घेतलं आणि घरी आलो आणि पार्सल उघडायला केली सुरुवात. आणि पार्सलमध्ये होतं जिम बॅग आणि शेकर. आणि मी साध्याच क्वालिटीच मागवलेलं. मग उघडलं, शेकर बघितला कसा आहे, जरा एक नंबर वाटला, भारी होता. मग बॅग जरा खोलली, आपलं काय ग्लव्स आलेत, ग्लव्स बघितलं. मग बॅग जरा बघितली, ब्लॅक जरा लो क्वालिटीचे. असू द्या म्हणलं, त्याला काय असतं, आता घ्यायचं काय अडचण नाही. मग तिथून आला शुभमचा फोन. शुभम आलता गाडी घेऊन घरापाशीच. मग त्यासोबत जायचं होतं आज फिरायला. मग बसलो गाडीमध्ये त्याच्या आणि गेलो त्यांच्या गोडाऊनवर. मग गाडी उघडली आणि गाडीमध्ये जो पहिला माल होता तो त्यांनी खाली घेतला आणि दुसरा माल भरायचा होता. आणि मोठी ऑर्डर होती आज त्यांची आणि मी असंच फिरायला जाणार होतो. तिथं आलता संकेतनं एक्सपायर झालेलो कुरकुर खात होता. आणि संकेत म्हणला काय झालं केलं तर माझी मी जबाबदार म्हणला. तरी त्याला नको म्हणत होतो, खाऊ नको. मग त्यांचा माल काढायला चालू होतं आणि संकेत बसला होता. संकेत जरा गप्पा हाणत होता. त्याच्या गप्पा ऐकत ऐकत मी बसलो होतो. आणि शुभम, भैया आणि गणेश हे माल काढायला चालू होतं त्यांचं. मग सुचला आम्हाला कवट्या माकडाचा व्हिडिओ काढायचा. मग मी आणि संकेतनं कवट्या माकडाचा व्हिडिओ काढला, ते आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आहे. मग गाडी भरून झाली आणि निघालो आम्ही. पहिल्यांदा गादेगाव फाट्याला गेलो. गादेगाव फाट्याला माल दिला आणि तिथून गादेगावमध्ये पोचलो. गादेगावमध्ये 2-3 किराणावाले होते, त्यांचा काय पत्ता लागना, ते काय येना. मग गणेशने घेतलेली शेव खायला. मग शेव खाल्ली आणि पाऊस पण चालू होता आणि भल्या पावसामध्ये यांची चालू होती ट्रिप. आणि गणेशने हे शिळं भजी घेतलं बघा गादेगावमधनं. काय सगळं तेलच भज्यामध्ये, काय खा वाटना. गाण्यानं खाल्ले एकटा, आम्ही काय नाही खाल्लं. मी काय शेव खाल्ली, जरा शेव चांगली लागली, पण शेव मध्ये लसूणच नव्हता राव. आणि मग लसूण नाही म्हणलं, मग ते समोरच एक माळव्याच दुकानात होता, तिकडे पलीकडे कोपऱ्यात दिसते का ना, नको म्हणलं लसूण. म्हणलं नग बाबा. मग 1-2 दुकानदारांची वाट बघितली, दुकानापाशी थांबलो. पण काय दुकानदार झोपली होती निवांत दुपारचं. गोरे फोन लावत होता, पण काय दुकानदार काय फोन उचलं ना. मग तसंच त्यांचा माल न देता पुढे निघालो पळशी सुपलीला. मग पळशी सुपलीतल्या 1-2 ऑर्डर होत्या, 1-2 ऑर्डर तिथल्या दिल्या. आणि गाडीमध्ये आमच्या गप्पा गोष्टी, गोंधळ चालू होता. गणेश गाणी म्हणत होता, गणेशची जरा गाणी ऐकली. पहिलं मी आणि गणेश बेकरीच्या गाडीवर 2 जण जायचो. मी हेल्पर म्हणून असायचो आणि गणेश ड्रायव्हर म्हणून असायचा. मग खरं मज्जा करायचं बरं का, ती आठवण झाली जरा. मग त्यामुळे जरा म्हणलं जरा फिरावं म्हणलं यांचं, जरा बरं वाटतंय. मग जरा गाडीत डिझेल कमी होतं. मग गोरे थांबला. गोऱ्याला म्हणलं टाक बाबा डिझेल, नाहीतर परत टाकलाची बारी येईल. मग पोचलो बाळवणीत आणि बाळवणीत बुरुजापाशीच हे गणपतीचं दर्शन घेतलं आणि इथं चौकात थांबूनच माल द्यायला सुरुवात केली. योगा बजरंगबलीच्या मंदिराचं काम चालू आहे, ते बघितलं. मग शुभम घेऊन गेला एका दुकानदाराचा माल आणि त्या मग आम्ही पण गेलो. आणि तिथे एक भेटलं बेवडं, त्या संग जरा गप्पा मारल्या, बडबड करत होतो, जरा त्याच्या गप्पा ऐकल्या आणि मोठा गप्पा आणल्या त्या संग जरा. आणि मग तिथून येऊन बसलो गाडीमध्ये. माझ्या मोबाईलची चार्जिंग पण पूर्ण संपत आली होती, 1-2% होती. मग माझ्या मोबाईल चार्जिंग संपली आणि मग तिथून निघालो आणि सकाळी 11ला गेलेलो. संध्याकाळी 6-6:30 वाजता घरी पोचलो. घरी पोचलो, जरा फ्रेश झालो आणि आज काय जिमला काय जायला जमलं नाही इकडे गेल्यामुळं. मग घरीच आपले जोर डिप्स बैठका मारल्या. सुनील आलता, सुनील संग जरा गप्पा मारल्या. आणि कसं आहे, व्यायाम चालू म्हणलं होता, जरा रोज कन्सिस्टन्सीनं मारावं लागतो, नाही तर मग कसं होतं, ती सवय मोडती. त्यामुळे मग व्यायाम करायचा म्हणलं. मग जरा व्यायाम झाला आणि आरशात जरा बघितली बावडी पंप 1 नंबर झालता. जरा चेस्ट बघितली, चेस्ट पण आपली कसं आहे सलमान खान सारखं आपलं वर उचलतंय ना, करायचा नाही अजून, जरा प्रयत्न चालू बावडी बनवायचा. करू जरा, काय त्याला असतंय. मग व्यायाम उरकला आणि व्यायाम झाल्यानंतर मग जेवण करून घेतलं, जरा खुराक खाल्ला आपला आणि जरा तबला वाजवावं म्हणलं. मग आपल्या तबल्याची प्रॅक्टिस लयच दिवस झालं केली नव्हती. मग जरा करावं म्हणलं, जरा 1-2 गाण्यांवर तबला वाजवला, बरं वाटलं जरा. आणि कसं आहे, आनंदासाठी आपलं जरा करावं लागतं, कला जोपासावं लागते. मग तिथून आला सुनील आणि सुनील मला गाडी घे म्हणत होता. नाही पावा म्हणलं, मला आलाय कटाळ. ती म्हणलं लगा. मग गोरे गावला आणि गोऱ्यालाच दिली गाडी सुनीलची आणि निघालो पंढरपूरला. आणि पंढरपूरला जायचं काय कारण नव्हतं, असंच जरा फिरायला जावं लागतं मधून अधून. मग पोचलो सरगम चौकात, तर काही सरगम चौकात ट्रक अडकलाय. आणि काय जर त्या आठवड्याला असलं होतं, काय तर बम होती. आणि काय ट्रक काय निघाना, मागं पुढे गेला लागली, ट्रॅफिक जाम झालतं. आत्ता काय खरं नाही म्हणलं, लगा काय खरं नाही, ट्रकवाल्याची पोलीस आता ह्याला. मग तिथून गेलो आम्ही पुढं, कसं तर वाट काढत.
मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आपलं बरकादेवी आईस्क्रीम आहे तिथं पोचलो आणि आज गोरे आणि चैतन्य सांगणार होते फालुदा, दोघांमध्ये कॉन्ट्री काढून सांगणार होते. मग गोरे आणि संकेत कोले आला होता. संकेत कोलेनं बाची मंडळीसाठी आणला होता काय चिरमुरा दाखवत होता. सोन्या म्हणला का दे गेला का आम्हाला थोडा, नाही म्हणला हे बाची मंडळीसाठी आणले, तुम्हाला काय ह्यातलं काय मिळणार नाही, तुम्हाला दुसरं सेपरेट सांगतो. मग घेतलं. फालुदा आला आमचा. गोरे सांगणार होता त्यामुळे फुकाटचं होतं. मग सगळ्यांचं स्नॅप काढलं, सगळ्यांचं स्नॅप टाकलं. मी पण जरा घेतलं. एक नंबर लागलं. गोरे मी व्हिडिओ काढतो तेवढ्या गोऱ्यानं सगळं संपून टाकलं. मायातलं मागा लागलं नाही बाबा म्हणलं. परत तिथून आलो तर ही काय गाडी अजून हल्ली नव्हती. या गाडीची हवा सोडायला चालू होतं म्हणजे ती टायर खाली बसली की ती माघारी वसनं निघल. मग ते बघितलं आणि ती गाडी निघाली असेल बरं का परत. आणि घरी आलो आणि निवांत झोपलो. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा.